नमस्कार. अखेर आमच्या अक्कानी आपला हुकमाचा एक्का बाहेर काढला. म्हणजे अक्कानी हुकमाचा एक्का कोणता बरं बाहेर काढला? तर ब्राह्मण जातीवर घसरून ब्राह्मणांना शिव्या घालणे आणि लोकांचा स्तर काढणे या कॅटेगरीवर जेव्हा अक्का घसरतात तेव्हा त्यांच्या पत्त्याच्या डावातला शेवटचा हुकमाचा पत्ता बाहेर निघाला असं गृहीत धरावं. अक्कानी ट्विटरवर काहीतरी लिहिलं म्हणे आणि त्यात देवेंद्र फडणवीसांना त्यांचा स्तर सांगितला की तुम्ही चातुर्वर्ण्याच्या व्यवस्थेतल्या वरच्या स्तरातले आहात, आम्ही तुमच्या स्तराचे नाहीत, म्हणून तुम्ही आमचा अवमान करता वगैरे वगैरे. अक्का असा लोकांचा स्तर काढतात ना तेव्हा मला हसू येतं. कारण याच अक्कानी याआधी उद्धव ठाकरेंचा स्तर, आदित्य ठाकरेंचा स्तर ठरवला होता दहीहंडीच्या वेळेला. त्या नव्हत्या का म्हणाल्या, तू राहा खालच्या स्तरावर, तुझ्या पोराला बसव तुझ्या वरच्या थरावर, मग खेळ काय खेळायची ती दहीहंडी. अक्का बोलले होते, मी नाही. तसं अक्कानी ठाकरेंचा स्तर काढल्यानंतर आता फडणवीसांचा स्तर काढलाय आणि चातुर्वर्ण व्यवस्थेतला हा वरचा स्तर फडणवीसांचा असल्यामुळे ते आमचा अपमान वगैरे करतात असं म्हटलंय. अक्का, या चातुर्वर्ण व्यवस्थेत फडणवीसांचा स्तर वरचाच आहे. आता ही कोणती चातुर्वर्ण व्यवस्था जरा नीट समजून घ्या. म्हणजे ती जी तथाकथित मनुस्मृतीची चातुर्वर्ण व्यवस्था ज्याला तुम्ही विरोध करता, म्हणू नावाच्या क्षत्रियांनी तयार केलेली ती वर्ण म्हणजे निवडून केलेली व्यवस्था ज्याला तुम्ही विरोध करता, त्या चातुर्वर्ण व्यवस्थेविषयी मी बोलत नाहीये. ही वर्णव्यवस्था म्हणजे नव्या व्यवस्थेतील व्यवस्था आहे, नवी व्यवस्था आहे. वर्ग 1 क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4, क्लास 1 मध्येही सुपर क्लास 1, अशी एक चातुर्वर्ण्यातली पुन्हा तुकड्या तुकड्याची व्यवस्था आहे. वर्ग 4 मध्ये, वर्ग 3 मध्ये, पुन्हा वर्ग 2 मध्ये राजपत्रित, अराजपत्रित, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत ना. त्या कॅटेगरीमध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वर्ग 1 च्याही, सुपर क्लास 1 च्याही वर येतात. ते या व्यवस्थेतील प्रमुख ठरतात. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांचा स्तर काढण्याची काही एक गरज नसताना त्यांच्या ब्राह्मणत्वाचा उल्लेख करत फडणवीसांच्या विषयी अक्का बोलत्या झाल्या. विधान परिषदेची निवडणूक जवळ आली आणि अक्कांचं नाव चर्चेत आलं की आपल्या मालकाला अधिकच खुश करण्यासाठी अक्कांनी फडणवीसांचा स्तर काढून त्यांना चॅलेंज करायचा प्रयत्न केला. कोण कुणाला चॅलेंज करावं म्हणजे प्रश्न असतो हा, पण जाऊ दे, चला हरकत नाही. फडणवीसांना चॅलेंज करणं काय कुणालाही सोपं आहे, ते काय करत नाही ना, म्हणून आपलं करत राहायचं चॅलेंज, ठीक आहे. पण यात त्यांनी काही हिंदू धर्माचे संदर्भ दिलेत. चला, कधी कधी मला आश्चर्य वाटतं, या हिंदू धर्मातल्या व्यवस्थेवर टीका करायला चालतं. म्हणजे ज्ञानेश्वरांना या बाई किती अहो रेड्यामुखी वेद वदवले हो, असं म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांची चेष्टा केली होती. आठवत आहे तुम्हाला? नाही आठवत आहे का? बघायचं आहे, बघा. तोंडून वेद म्हणायला सांगितले त्यांनी. रेड्याला शिकवण्याचे सामर्थ्य इथल्या संतांमध्ये आहे म्हणून चमत्कार. अरे तुम्ही रेड्यांना शिकवलं रे, माणसांना कुठं शिकवलं तुम्ही? माणसांना नाही शिकू दिलं. ह्यांची संस्कृती कशी, रेड्याला शिक शिक म्हणून मागे लागतायत, माणसाला शिकू द्यायचं नाही. पाहिलं? आता याच अक्का वटेश्वर चांगदेव, ज्ञानेश्वर, मुक्ताई यांचे संदर्भ देत आहेत. काय कमाल आहे ना. अरे गिरगिट ने भी खुदकुशी करी होगी, ये सरडा सुद्धा आत्महत्या करून मरेल हे इस रंग बदलती दुनिया में क्या तेरा है क्या मेरा है बघून. अरे काय म्हणेल यार, खतरनाक आहे हे असं वाटेल त्याला. म्हणजे ज्या ज्ञानेश्वरांना यांनी शिव्या घातल्या त्या ज्ञानेश्वरांचा संदर्भ देऊन फडणवीसांच्या वरती टीका. त्यामुळे तुमचा अहंकार चांगदेवांच्या सारखा झाला आहे. आणि त्यांना मुक्ताईचं काय, हे स्वतःला मुक्ताई, या मुक्ताई, याला आम्ही मुक्त झालेलं बरं आयुष्यातून, जाऊ द्या काय बोलावं. म्हणजे मुक्ताई यासाठी की मुक्ताईची सर येईल की नाही असं म्हणून नाही, पण मुक्ताई व्हायला सुद्धा एक मोठी ताकद लागते. ती ताकद असावी लागते. ताटीचे अभंग करून ताटी उघडा ज्ञानेश्वरा लिहिणाऱ्या मुक्ताई, आपल्याच भावाला जागवणाऱ्या मुक्ताई हे ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून आपल्या भावाला बाहेर काढत होत्या. पण या मुक्ताईंचे भाऊ
काय उघडून काय धंदे करत होते हे नको सांगायला, चला जाऊ दे, सोडून द्या. तर मुळात वटेश्वर चांगदेवाचा, हा, ते मला आत्ता लक्षात आलं, बोलता बोलता लक्षात आलं की चांगदेवाचा एवढा राग का आणि फडणवीसांना चांगदेव का म्हणाल्या. मला आत्ता कळलं, ते विसरलो तर खरं तर या व्हिडिओत बोलायचं की नाही हा विषय होता, आत्ता कळलं मला ते. वटेश्वर चांगदेव ज्ञानेश्वरांना भेटायला वाघावर स्वार होऊन आले होते. वटेश्वर चांगदेव ज्ञानेश्वरांना भेटायला वाघावर स्वार होऊन आले होते, वाघावर बसून त्याला आपल्या नियंत्रणात करून आले होते. ज्ञानेश्वर असे म्हणजे ज्यांना भेटायला गेले तसे फडणवीस हे चांगदेवांच्या प्रमाणेच वाघावर स्वार झालेले आहेत. कोणत्या वाघावर तुम्हाला माहिती आहे ना, त्या वाघाला नियंत्रणात ठेवून आलेले आहेत. म्हणून कदाचित ही फडफड असावी, हा राग असावा, बाकी काही नाही. तर ते वाघावर स्वार होऊन आल्यावर ज्ञानेश्वरांनी चांगदेवांच्या गर्भाला तोडण्यासाठी ते भिंतीवर स्वार होऊन आले होते. संदर्भ माहीत नसतील म्हणून सांगतो, त्यांना कळणं आवश्यक आहे. तर एकदा मुक्ताईने देखील चांगलंच फटकारलं होतं चांगदेवांना, पण या चांगदेवांच्या सोबतच मुक्ताई आल्या होत्या. चांगदेवांचा अहंकार ज्ञानदांनी वगळला, ज्ञानदांनी काढला, मुक्ताईने नव्हे. कारण मुक्ताई आयुष्याच्या शेवटच्या काळात चांगदेवांच्या सोबत होत्या. ज्यांना इतिहास माहीत नसतो त्यांच्यासाठी सांगतो, जरा जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर, जिथे मुक्ताईंची समाधी आहे, त्या मुक्ताईनगर पासून अवघ्या 10-12 किलोमीटरवर असलेल्या चांगदेवांच्या मंदिरात जाऊन बघा, कळेल. जेव्हा निवृत्तीनाथांनी शेवटी म्हणजे पहिल्यांदा ज्ञानदानी समाधी घेतली आळंदीमध्ये, दुसरी समाधी सोपानदेवांची पुरंदरावरती, तिसरी समाधी निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वरच्या डोंगरावरती, आणि चौथी समाधी नव्हे ते तेजात विलीन झालं, तेजा तापीच्या नदीमध्ये झालं, त्या ठिकाणी चांगदेवांचं मंदिर आहे. आणि आपल्या भावानी समाधी घेतल्यानंतर मुक्ताई आपल्या चांगदेवांच्या सोबत मुक्ताईनगरपर्यंत आल्या होत्या आणि तिथे ती समाधी आहे. त्यामुळं मुक्ताई आणि चांगदेव असं नातं काही गर्वहरण करणारं वगैरे असलं काही नव्हतं. शेवटच्या काळात त्या चांगदेवांच्या सोबत, आपल्या शिष्याच्या सोबत त्या आलेल्या होत्या. कारण चांगदेवांनी मुक्ताईंना सुद्धा आपलं गुरु मानलेलं होतं. उगाच माहीत नसलेले संदर्भ देऊन बोलायचं हे काही बरं नाही. चातुर्वर्ण्याच्या व्यवस्थेचं म्हणाल तर या नव्या संविधानाच्या चातुर्वर्ण्यात, म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 वाल्या चातुर्वर्ण्यात देवेंद्र फडणवीस वरच्या स्तरावर आहेत. फडणवीसांचा आणि तुमचा बरोबरीचा विचार केला तर ते राज्याचे एवढ्या आमदाराचे प्रमुख आहेत जेवढी मतं तुम्हाला मिळत नाहीत एखाद्या निवडणुकीत उभं टाकल्यावर. एवढ्या आमदारांचे ते प्रमुख आहेत. म्हणजे 1.5 लाख मतदान घेऊन एक आमदार निवडून येतो, तेवढ्या आमदाराचे ते प्रमुख आहेत. तेवढं आमदार त्यांचं ऐकतात. एखाद्या निवडणुकीत तेवढी मतं सुद्धा तुम्हाला मिळालेली नाहीत. त्यामुळं तसा दर्जा विचार केला तर फडणवीसांच्या दर्जासोबत तुमचा दर्जा मॅचच होत नाही. मला खात्री आहे, मला विश्वास आहे, फडणवीस या विषयावर काहीच बोलणार नाहीत. पण निदान तोंडानं तरी आपला दर्जाही एक आहे. एका कॉलेजात शिकलो, बोलतो, म्हणून त्या समान दर्जाच्या हेतूने मी आपल्याशी बोलतोय. फडणवीस दर्जाने योग्य आहेत, तुम्हाला ते तुच्छ समजत नाहीत. याला आपल्या दर्जाच्या माणसाला न बोलणं म्हणजे तुच्छ समजणं, आपल्या समकक्ष नसेल तर तुच्छ समजणं, याला म्हणत नाहीत. फडणवीसांचा प्रॉब्लेमच एक आहे. ते म्हणजे प्रॉब्लेम काय सांगतो, त्याच्याशी तुलना नाही करत आहे. फडणवीसांचा प्रॉब्लेमच एक आहे, ते रस्त्यावर प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारत बसत नाहीत. ते सरळ आपापलं मार्गक्रमण करत राहतात. त्यामुळे त्यांच्याकडून तुम्हाला चर्चेला बोलावणं क्या बात है यार, तुम्हाला चर्चेला बोलवून तुमच्याकडे खुलासा करण्याऐवजी फडणवीसांनी आयुष्यातून संन्यास घेऊन हिमालयात गेलेलं बरं
अशी स्थिती, ती वेळ जर आली तर ती स्थिती फडणवीसांची आली पाहिजे. आणि तुम्हाला उठसूट एक कुठला तरी संदर्भ द्यायचा, तुम्ही राजीनामा देणार का म्हणायचं. फडणवीसांचा राजीनामा तुम्हाला हवा आहे म्हणून देणार का विचारताय. पण एक गोष्ट सांगतो, ज्या कारणासाठी तुम्ही हे सगळं करताय विधान परिषदेच्या, त्यात उद्धव ठाकरेंची जागा तुम्हाला मिळणार असेल तर तुम्ही जिंकाल. पण दुसरी कुठली तरी तिकीट मिळावं म्हणून करायचं असेल तर हे फारच वाईट ठरेल. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.